महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच आपली लाल परी जी लाखो प्रवाशांसाठी जीवनरेखा आहे। पण तुम्हाला माहित आहे का या एसटी महामंडळाचं वार्षिक उत्पन्न किती आहे आणि एसटी महामंडळाचा वार्षिक खर्च किती होतो? तर आज आपण या व्हिडिओ मधून याच विषयावर माहिती जाणून घेणार आहोत। एसटी महामंडळ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांना शहरी भागांपर्यंत जोडणारी एक महत्त्वाची सेवा आहे। हे महामंडळ रोज सुमारे 54 लाख प्रवाशांना सेवा पुरवतं, ज्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात मोठा प्रवाह निर्माण होतो। 2023-24 मध्ये एसटी महामंडळाचे एकूण उत्पन्न 4,370 कोटी रुपयांचं होतं। याच काळात महामंडळाने 70 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे। हे यश आर्थिक संकटानंतर प्राप्त झालेलं एक महत्त्वाचा टप्पा आहे। तर आता आपण जाणून घेऊ महामंडळाचे मुख्य खर्च कोणते आहेत। इंधन, कर्मचाऱ्यांचे वेतन, बसच्या देखभालीचा खर्च आणि विविध ऑपरेशनल खर्च यावर महामंडळाची मोठी रक्कम खर्च होते। हे खर्च कमी करण्यासाठी इंधन बचत आणि महामंडळात इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्यात आला आहे। या सुधारणा केल्यामुळे एसटी महामंडळाच्या खर्चात घट होऊ शकते। तर या खर्चाच्या बाबतीत तुमच्या मनात काय प्रश्न येतात ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा। आता आपण जाणून घेऊ 2024 मध्ये एसटी महामंडळाला किती नफा मिळाला। ऑगस्ट 2024 मध्ये एसटी महामंडळाने 16.86 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे। हे साध्य करण्यासाठी अनावश्यक बस सेवा बंद करून प्रवासी जास्त असलेल्या मार्गावर सेवा वळवण्यात आल्या आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोफत सेवा आणि महिलांसाठी 50% सवलत यामुळे प्रवासी वाढले आहे। तर या मोफतच्या सुविधांबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते सुद्धा मला कमेंट द्वारा नक्की कळवा। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एसटी महामंडळ अजूनही तोट्यातून पूर्णपणे सावरलं नाही, पण भविष्यासाठी नवीन बसेस, अधिक किफायतशीर मार्ग आणि प्रवाशांसाठी सुधारित सेवा यावर भर दिला जाणार आहे। आपली लाल परी केवळ एक प्रवासी सेवा नाही तर महाराष्ट्राचे एक महत्त्वाचं आर्थिक आणि सामाजिक अंग आहे। इथं यश हे प्रत्येक प्रवाशांना सहकार्यावर अवलंबून आहे। जर तुम्हाला एसटी महामंडळाविषयी अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।